शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक लागलेला आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता ही सोमवारपासून लागू करण्यात येते आहे। मतदान झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे। तर 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन होतं। सहकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता। 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ही अपेक्षित होती। तर नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार होते। कर्जमाफीसाठी 27,000 कोटी रुपये लागणार। तर 30 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार होती। मात्र आता आचारसंहिता ही लागू झाल्यामुळे यावरती कुठेतरी ब्रेक लागल्याचं दिसतंय। तर शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा कुठेतरी ब्रेक लागलेला आहे। राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही आता सुरू झालेली आहे आणि त्याचमुळे आचारसंहिता देखील सोमवारपासून लागू करण्यात आली आहे आणि याचाच परिणाम कर्जमाफीवरती झालेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आमदार बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत। कडूजी, खरं तर शेतकरी कर्जमाफी ही लवकरच होईल अशी अपेक्षा होती सगळ्यांनाच, मात्र आचारसंहिता एकीकडे लागू झालेली आहे आणि त्यामुळे याला ब्रेक लागल्याचं कळतंय। मला वाटतं काही अडचण तर नसायला पाहिजे, कारण घोषणा पहिलेच झाली आहे कर्जमाफीची आणि घोषणा झाल्यानंतर आता फक्त शासन निर्णय काढणं गरजेचं आहे। 18 जून पर्यंत निवडणुका राहील, 18 किंवा जास्तीत जास्त 20 जून। आचारसंहिता 20 जून पर्यंतच राहील। त्याच्यामुळे म्हणजे 20 जून पर्यंत आता शेतकऱ्यांना थांबावं लागणार आहे याचा अर्थ? नाही, तसं थांबायची गरज नाही। 25 जून पर्यंत कडूजी आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि त्यामुळे आता 25 जून पर्यंत शेतकऱ्यांना थांबावं लागणार। थांबायचं कसं तुम्हाला लक्षात नाही आलं? तुम्ही लक्षात घ्या, पैसे हे बँकेत जमा होते, शेतकऱ्याच्या हाती भेटत नाही। लक्षात घ्या, पैसे काही शेतकऱ्याला भेटणार नाही, बँकेत जमा होईल आणि बँकच ते कापून घेईल। याच्यात शेतकऱ्याच्या हाती भेटणार आहे का पैसे? तर नाही भेटणार आहे। फक्त शेतकऱ्याच्या बँकेतलं कर्ज बोजा कमी होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। फक्त अडचण मी मागे सांगितली होती की बा आता पेरणीचे टाइम येणार, तर त्याला नवीन कर्ज भेटलं पाहिजे। त्या सुविधा करणं फार महत्वाचे। तुम्ही याच्यातलं गमक लक्षात घ्या। आपण काय करतोय, एका शेतकऱ्याचं काय आता कसं होणार? आता प्रत्यक्षात ही जी रक्कम आहे ही बँकेत जमा होईल शेतकऱ्याला। परंतु कडूजी, बँकेत जरी ही रक्कम जमा होणार असली तरी तो देखील आचारसंहितेचा भंगच होणार आहे। नाही, भंग होण्याचं कारण घोषणा अगोदरच अधिवेशनात केली आहे, तुम्ही लक्षात घ्या। घोषणा केल्यामुळे त्याच्या प्रोसेस पूर्ण झाल्या, फक्त GR आहे आणि जून किमान निधी झाला, एक दीड महिना लागेलच ना। म्हणजे कडूजी, तुमचं असं म्हणणं आहे की 25 जून पर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते आचारसंहिता असली तरी? अडचणच नाही काही, मला वाटत नाही काही। राजू शेट्टी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कडूजी, मी तुम्हाला विनंती करते तुम्ही असेच राहा। राजूजी नमस्कार। खरं तर ही एक अपडेट समोर येते की आचारसंहिता ही कालपासून लागू झालेली आहे आणि याचा कुठेतरी फटका ही जी कर्जमाफी होणार आहे त्यावरती होऊ शकतो। आपलं काय म्हणणं आहे? तांत्रिकदृष्ट्या त्याला अडथळा यायचं काही कारण नाही आहे, कारण हा निर्णय गेल्या वर्षीच झालेला आहे, गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या बजेटमध्ये त्याची तरतूदही करण्यात आलेली आहे। त्यामुळं ही बजेटरी प्रोव्हिजन असल्यामुळं तसं बघायला गेलं तर काहीच अडचण यायचं काही कारण नाही। परंतु आचारसंहितेचं कारण पुढे करून जर का सरकारनं टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही। बरं शेट्टीजी, आपल्याला काय वाटतं की निर्णय तुम्ही म्हणताय की झालेला आहे, मात्र अजून देखील अंमलबजावणी कुठेही झाल्याचं दिसून येत नाहीये आणि आता आचारसंहिता लागलेली आहे? आचारसंहिता लागलेली असली तरी सुद्धा अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये घोषणा केलेली आहे आणि त्याचे तरतूदही केलेले आहे। त्याचबरोबर निर्णय तर आधीच यापूर्वीच झालेला आहे। त्यामुळं इथं कुठेही आचारसंहितेचा भंग होत नाही आहे। शिवाय ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ह्या विधान परिषदेच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत। त्याच्यामध्ये कुठं मतदारांना आम्हीच दाखवायचा प्रश्नच येत नाही या निर्णयामुळे। बरं कडूजी, जसं राजू शेट्टीजी म्हणता आहेत की आचारसंहिता असली तरीही याचा कुठेही फटका बसणार नाही, असंच होईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार का? भेटणारच ना। काय झालंय तुम्ही लक्षात घ्या, मी मनापासून सांगतोय, हा शेतकऱ्यावरचा बोजा कमी होत आहे। बँकेतच पैसे जमा होणार, ते शेतकऱ्यापर्यंत जाणार नाही। तुम्ही हे प्रोसेस समजून घ्या। शेतकऱ्याच्या हाती पैसे भेटेल काय? तर नाही, शेतकऱ्याचा बोजा कमी होणार आहे। म्हणजे हे सगळी रक्कम कुठे जाईल? बँकेत जमा होईल। तर कर्जमाफीमध्ये
सगळ्यात जास्त जो याच्यातला लाभार्थी आहे ना तो बँक आहे आणि बँकेचं न वसूल होणारं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून वसूल होणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे हा फायदा डायरेक्ट त्याला नवीन कर्ज भेटायसाठी सुविधा झाल्या पाहिजे. आपला प्रयत्न काय असला पाहिजे का त्याचं थकीत जेव्हा कर्जमुक्ती होईल तो त्याला नवीन कर्ज भेटणं फार, जो बँकेच्या बाहेर गेलेला शेतकरी आहे ना त्याला बँकेत आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे कर्जमाफी आहे. बर कडूजी, तुम्ही आता सत्तेत आहात आणि वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही उपस्थित करता. जर आचारसंहितेचा काही फटका यावर बसणार असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाला त्या संदर्भामध्ये काही निवेदन देणार का किंवा काय भूमिका असेल? आम्ही राजूजी शेट्टी सोबत असेल ते भूमिका घेऊन त्याच्यासोबत उभं राहू. बर राजू शेट्टीजी, बच्चू कडूंची प्रतिक्रिया तुम्ही आता ऐकलीत की आचारसंहितेचा कुठेही या कर्जमाफीवरती फटका बसणार नाही असं ते म्हणतायत. त्यामुळे तुम्हाला देखील अपेक्षा आहे का की 30 जून पूर्वी ही कर्जमाफी होईल? हो, 100% 30 जून पूर्वी व्हायलाच पाहिजे. नाही झाले तर आम्ही गप्प बसणार नाही. बच्चू भाऊ म्हणाले त्या पद्धतीनं आम्ही सगळे पक्षीय बंधनं तोडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं आम्ही उभा राहू. वेळप्रसंगी लढा उभा करायला लागला तर लढा उभा करू. बरं कडूजी, खरं तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कर्जमाफी ही तर यावर्षी आता होईल, जसं 30 जून पर्यंत सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता पेरणी सुरू झालेली आहे, त्यामुळे नव्यानं जे कर्ज मिळणार आहे त्याचं काय? तोच प्रश्न आहे मोठा. काय झालं का त्याच्यासाठी यांनी तशा प्रकारचा भूमिका घेणं फार महत्वाचं आहे. सरकारनं बँकिंगला बोलावून जर सांगितलं पाहिजे का आता ही एवढी आकडेवारी आहे, त्यांनी लिस्ट आहे त्यांच्याकडे, आता कोणाला कर्जमाफ होणार आहे याची लिस्ट त्यांच्याकडे तयार आहे. ती लिस्ट बँकेला जर दिली आणि यांना आता कर्जमाफीचा ज्यांच्यावर कुठला बोजा राहत नाही त्यांना कर्ज देण्याची जर हे घेतलं, भूमिका घेतली तर होऊन जाईल. पण आता ते तसं करणार नाही. मला असं वाटतं का थोडा लेट जाईल. आता कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, कर्जमाफी झाली, लिस्ट आली, मग बँकेत पैसे जाणं, ह्या सगळ्या प्रोसेसला 1 महिना लागणारच. जून पूर्ण जाऊ शकतं, बरं लक्षात घ्या. म्हणजे आणि जून गेल्यानंतर पेरणीची वेळ कशी आहे, हा जून जुलै हा पेरणीचा वेळ आहे. म्हणजे ह्या फार महत्वाचे दिवस आहे आणि याला जर पुन्हा कर्ज भेटलं नाही त्याला तर तो शेतकरी थोडा अडचणीत येऊ शकतं. आणि त्यासाठी खरं तर आता मी मुख्यमंत्र्यांना आणि सहकार सचिव आहे, आज मी भेटणार पण आहे त्यांना, का बाबा याचा काहीतरी तोडगा काढला पाहिजे आपण. बर, धन्यवाद बच्चू कडूजी आणि राजू शेट्टीजी, आपण आमच्याशी बोललात याबद्दल आभार आपले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.